नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन तासिकेमध्ये मी श्री विलास अनंत राठोड, ठक्करबापा मनपा महापालिका माध्यमिक शाळेचा सहाय्यक शिक्षक आपणा सर्वांचं स्वागत करतो. सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता नववीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इयत्ता मराठी विषयाचा अक्षर भारती या विषयाचे जो पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकाविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. म्हणजे इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकामध्ये कशा प्रकारचे धडे, कविता, व्याकरण दिलेले आहेत आणि कृती आराखडा मध्ये कशा प्रकारे प्रश्न किती मार्काला विचारले जातात, आज आपण इयत्ता 9वी मराठी विषय अक्षर भारती या विषयाची पूर्णपणे माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये मराठी विषय हा खूप सोपा आणि आवडीने तुम्ही अभ्यास करा या आशेने आज आपण मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. मराठी विषयाचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम 9वीच्या विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि लेखन येणं फार गरजेचं आहे. आपल्याला जास्तीत जास्त निबंध लिहिता यावं, भाषेचे ज्ञान असायला हवं, यासाठी आपल्याला वाचन, लेखन आणि बोलणं येणं फार, या 3 गोष्टी येणं फार गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषय या इयत्ता 9वी मराठी विषय या पाठ्यपुस्तकाविषयी आणि प्रश्नपत्रिका कृती आराखड्याविषयी आज अपन संपूर्ण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रों, आज हम ये 9वी कक्षा का मराठी विषय जो है, इस मराठी विषय के बारे में हम लोग जानकर लेने वाले हैं. ये जानकर लेने के बाद आपको मराठी विषय बहुत आसान पढ़ने के लिए आपको एक दिलचस्पी पैदा हो जाएगी, क्योंकि आप हिंदी भाषिक होने के कारण आपको मराठी विषय के बारे में बहुत सारी गलत जानकारियां और भाषा न आने के कारण आप लोग मराठी विषय की पढ़ाई नहीं करते हो. लेकिन आज जब हम मराठी विषय का प्रश्नोत्तरी कृति आराखड़ा और टेक्स्ट बुक के बारे में जब जानकारी लेंगे, तब हमें पूरी तरह से जानकारी होगी कि किस प्रकार मराठी में कौन से टॉपिक का, कौन से घटक का, कौन से टॉपिक का आसानी से पढ़ाई करने के बाद हमें ज्यादा मार्क्स मिलेंगे, इसके बारे में हम लोग आज जानकारी लेंगे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका चार्टच्या माध्यमातून मराठी विषयाचा परिपूर्णपणे अभ्यास करणार आहोत. या चार्ट मध्ये मी तुम्हाला प्रत्येक विभाग आणि त्या विभागाची स्वतंत्र अशी गुण विभागणी कशा प्रकारे केलेली आहे, कोणत्या घटकाला किती मार्क्स आहेत, प्रश्नपत्रिका यामध्ये प्रत्येक विभाग किती मार्काला विचारला जातो याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषय हा एकूण 100 मार्कांचा विषय आहे आणि या 100 मार्कांमध्ये 80 गुण जे आहेत ते लेखी परीक्षेला, म्हणजे आपल्या ज्या परीक्षा होणार आहेत फायनल एग्जाम, 20 मार्क जे आहेत, मराठी विषय हा 100 मार्कांचा आहे. आणि हा मराठी विषय 100 मार्क 80 मार्कांचा लेखी परीक्षा या प्रश्नपत्रिका कृती आराखड्यामध्ये विभागानुसार गुण विभागणी कशा प्रकारे केलेली आहे ते आता आपण प्रत्यक्ष बघूया या चार्टच्या माध्यमातून. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषय हा 5 विभागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. म्हणजे पहिला विभाग गद्य, दुसरा विभाग पद्य, तिसरा विभाग स्थूल वाचन, चौथा विभाग व्याकरण
आणि 5वा विभाग म्हणजे उपयोजित लेखन. विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो विभाग आहे, या पहिल्या विभागाला म्हणजेच गद्याला एकूण 18 मार्क्स आहे आणि आपल्या प्रश्नपत्रिका कृती आराखड्यामध्ये गद्य विभाग जो आहे, तो गद्य विभाग सुरू होतो प्रश्न पहिला अ पासून. त्यामध्ये 3 उतारा आपल्याला दिलेले असतात. प्रश्न पहिला अ, प्रश्न पहिला आ आणि प्रश्न पहिला ई असे 3 प्रश्न म्हणजे उपप्रश्न अ, आ, ई आपल्याला 3 उतारा दिलेला असतो आणि 3 उतारे आपल्याला 18 मार्काला विचारले जातात. म्हणजे विभाग पहिला गद्य आणि प्रश्न पहिला अ, आ, ई हा विभाग पहिल्यामध्ये विचारला जातो आणि हा जो विभाग असतो तो म्हणजे गद्याचा. आता गद्य जे आपण इयत्ता 9वी जे आपलं पुस्तक आहे मराठी विषयाचं, या पुस्तकामध्ये जेवढे काही धडे दिलेले आहेत, त्या धड्यांवर त्या धड्यातील एखाद्या उतार्यावर आपल्याला परीक्षेमध्ये उतारा विचारला जाणार आणि त्या उतार्यावर आपल्याला प्रश्नाची उत्तरे शोधून, नीट वाचून, उतारा समजून घेऊन पहिले तर उतार्याचं चांगल्या प्रकारे वाचन करायचं आहे. वाचन झाल्यानंतर तो नीट समजून घ्यायचा आहे आणि समजून घेतल्यानंतर प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधून लिहायची असतात. मग प्रश्न पहिला अ मध्ये आपल्याला जो आपला मराठी विषयाचं जो पुस्तक आहे, त्या पुस्तकामधील एखादा उतारा विचारला जाईल. प्रश्न पहिला अ, पहिला उतारा असेल आपल्याला 7 मार्कांचा. तो शिकवलेल्या धड्यांवर विचारला जाईल आणि तो पहिला उतारा 7 मार्कांचा आपला पठित उतारा असणार आहे आणि त्या पठित उतार्यावर आपल्याला पहिली आकलन कृती 2 मार्काला विचारली जाईल. दुसरी आकलन कृती 2 मार्काला विचारली जाईल आणि स्वमत कृती ही 3 मार्काला विचारली जाईल. म्हणजेच प्रश्न पहिला अ, पठित उतारा आपल्याला 7 मार्कांचा विचारला जाईल. याच्यासाठी आपल्याला वाचन तर येणं गरजेचंच आहे. समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण आपण जर उतारा समजून घेतला, तर आपल्याला विचारलेल्या ज्या कृती आहेत उतार्यावरील, ते व्यवस्थितपणे सोडवता येईल. आणि एक म्हणजे या उतार्यावर कोणत्याही प्रकारचे मार्क्स कापले जात नाही. कारण आकलन कृती 2 मार्काची आहे. तुम्ही 4 दोन्ही आकलन कृती व्यवस्थित सोडवल्या, तर तुम्हाला 4 मार्क्स मिळणार आहे. राहिला प्रश्न स्वमतांचा. स्वमत कृती सोडवत असताना स्वमत कृती ही विचारण्याची वेगवेगळी पद्धत आहे. पहिली पद्धत म्हणजे काय, की धड्याला अनुसरून स्वमत कृती विचारली जाते. उतार्याला अनुसरून स्वमत कृती विचारली जाते. मग ती स्वमत कृती म्हणजे स्वतःचं मत व्यक्त करणं, याला स्वमत म्हणतात. मग प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाविषयी काय वाटतं? तुमचं मत तिथं तुम्हाला व्यक्त करायचं आहे. आणि तुम्हाला जे वाटेल, योग्य वाटेल, अयोग्य वाटेल, ते तुम्ही तुमचं मत व्यक्त क कमीत कमी 6 ते 7 ओळीमध्ये तुमचं मत व्यक्त करायचं आहे. असा आपल्याला प्रश्न पहिला अ, पठित उतारा म्हणजे आपल्या पुस्तकातील जे धडे आहेत, त्या धड्यामधील एखादा उतारा विचारला जाईल आणि त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विभाग पहिला गद्य प्रश्न पहिला आ सुद्धा आपल्याला पठित उत्तराचाच असणार आहे आणि हा पठित उत्तर आपल्याला शिकवलेल्या पाठांवर, शिकवलेल्या धड्यांवरच विचारला जाणार आहे. जे आपल्या पाठ्यपुस्तक इयत्ता 9वी मराठी विषयाचा जो पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकामधील एखादा उतारा, शिकवलेला उतारा तुम्हाला विचारला जाईल आणि त्या उतार्यावर हा सुद्धा प्रश्न 7 मार्कांचा असणार आहे. म्हणजे प्रश्न पहिला अ 7 मार्कांचा, प्रश्न पहिला आ सुद्धा 7 मार्कांचा असणार आहे आणि त्यावर सुद्धा सेम आकलन कृती 2 मार्काची असणार आहे. दुसरी आकलन कृती पण 2 मार्काची असणार आहे. तिसरं प्रश्न म्हणजे स्वमत कृती 3 मार्कांचा असणार आहे आणि यासाठी तुम्हाला उतारा नीट वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि आकलन कृती सोडवायच्या आहेत. स्वमत तुम्हाला विचारलेला प्रश्न वाचून तो समजून घेऊन तुम्हाला त्या प्रश्नाविषयी काय वाटतं आहे,
ते तुमचं मत तुम्हाला तिथे व्यक्त करायचंय. अशा प्रकारे आपल्याला पठित उतारा प्रश्न पहिला अ आणि आ प्रत्येकी 7-7 मार्काला विचारला जाणार आहे. म्हणजे प्रश्न पहिला अ, प्रश्न पहिला आ 14 मार्कांचा आपल्याला पठित उतारा, 2 उतारे आपल्या पाठ्यपुस्तकातील धड्यांवरील एखादा 2 उतारे येतील आणि ते आपल्याला सोडवायचे आहेत. नंतर प्रश्न पहिला ई म्हणजे अपठित उतारा. म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील हा उतारा नसणार आहे. हा उतारा कुठूनही तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिका कृती आराखड्यामध्ये दिलेला असेल. मग तो उतारा तुम्हाला सोडता यायला पाहिजे आणि तो उतारा सोडत असताना खूप सोपं आहे. वाचता येणं गरजेचं आहे. कारण आकलन कृती तिथं 2-2 मार्काच्या 2 आकलन कृती दिल्या आहे म्हणजे हा उतारा प्रश्न पहिला ई तुम्हाला 4 मार्कांचा असणार आहे आणि या 4 मार्कांसाठी दोन्ही आकलन कृती विचारलेल्या आहेत. म्हणजे इथं सोमत कृती नाही आहे. दोन्ही आकलन कृती आहेत. म्हणून तुम्हाला ती आकलन कृती वाचायची आहेत आणि ती सोडवायची आहे. अशा प्रकारे आपल्याला विभाग पहिला प्रश्न पहिला अ, आ, ई हे 3 उपप्रश्न विभाग पहिल्यामध्ये विचारले जातात आणि एकूण गद्याला 18 मार्क्स आहे. म्हणजे आपल्या जे इयत्ता 9वी मराठीचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकावर आपल्याला 7 मार्कांचा, त्या धड्यांवर 7 मार्कांचा 14 मार्कांचा प्रश्न विचारला जाईल आणि तिसरा जे आहे ते अपठित म्हणजे शिकलेला उतारा नसणार आहे. आपण वाचलेला उतारा सुद्धा नसणार आहे. अपठित अनसीन पॅसेज अपठित उतारा असणार आहे आणि तो तुम्हाला 4 मार्कांचा असणार आहे. म्हणून गद्य जे आहेत ते गद्य विभाग पहिला गद्य आपल्याला एकूण 18 मार्कांचा असणार आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न पहिला परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका कृती आराखड्यामध्ये विचारला जाणार आहे. नंतर विभाग दुसरा म्हणजे प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा यामध्ये विभाग दुसरा प्रश्न दुसरा हा पद्यांचा. विभाग दुसरा हा पद्य म्हणजे कवितेचा. आणि आपल्या इयत्ता 9वी मराठी विषयामध्ये ज्या काही आपल्याला 5-6 कविता आहेत, या कवितेवर हा प्रश्न विचारला जातो. विभाग दुसरा पद्य म्हणजे कवितेचा, त्यावर प्रश्न दुसरा अ हा 8 मार्कांचा असणार आहे आणि प्रश्न दुसरा आ हा 8 मार्कांचा आहे. म्हणजे एकूण 16 मार्काला विभाग दुसरा पद्य एकूण 16 मार्काला आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. त्यामध्ये आपल्याला प्रश्न पहिला अ सोडत असताना ज्या काही आपल्या कविता आहेत, 5-6 कविता आहेत. या 5-6 कवितेपैकी एखाद्या कवितेचा उतारा दिलेला असेल, ओळी दिलेल्या असतील आणि त्या ओळीवरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. आकलन कृती आपल्याला सोडवायची आहे. मग यासाठी आपल्याला प्रश्न दुसरा अ मध्ये 8 मार्कांसाठी पहिली आकलन कृती 2 मार्काला असणार आहे. दुसरी आकलन कृती 2 मार्काला असणार आहे आणि तिसरं जे आहे कवितेतील शब्दांचे अर्थ. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप सोपा आहे. शब्दांचे अर्थ. जेव्हा शिक्षक आपल्याला वर्गामध्ये कविता शिकवतात आणि कविता शिकवत असताना शब्दांचे अर्थ जे सांगतात ते तुम्ही काळजीपूर्वक पेन्सिलने त्यांचे अर्थ लिहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये 4 शब्द अर्थ दिलेले असतील. त्या 4 शब्दांचे तुम्हाला योग्य अर्थ लिहायचा आहे आणि योग्य अर्थ लिहिलं तर तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे. मग यासाठी कविता शिकवत असताना सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्ही पेन्सिलने लिहिणं फार गरजेचं आहे. कारण तुम्हाला ते परत परत वाचण्यासाठी तुम्हाला कामात पडणार आहे. यासाठी शिकवत असताना लक्ष द्यायचंच आहे आणि सगळ्या कवितेचे शब्दार्थ तुम्ही पाठ करायचे. म्हणजे तुम्हाला 5-6 कवितेपैकी कोणतीही कविता तुम्हाला विचारली जाईल आणि त्या कवितेवरील ज्या कृती आहेत त्या तुम्हाला कृती सोडवायच्या आहेत.
पहिले 2 मार्काला 2-2 आकलन कृती असणार आहे आणि तिसरा जो प्रश्न आहे तो तुम्हाला शब्दार्थ विचारला जाणार आहे. 4 शब्दार्थ दिलेले असतील. त्या 4 शब्दांचे योग्य अर्थ तुम्हाला लिहायचे आहेत. एक शब्द अर्ध्या मार्काला असणार आहे. असे 4 शब्द विचारले जाईल. योग्य शब्द लिहिला तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळणार आहे. याच्यावर प्रश्न दुसरा अ मध्ये चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे काव्य सौंदर्य कृती. ही कृती सुद्धा तुम्हाला 2 मार्काला विचारली जाणार आहे. अशा प्रकारे एकूण आपला प्रश्न दुसरा अ 8 मार्काला विचारला जाणार आहे. आणि हा प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकात जेवढ्या कविता आहेत त्या कवितेतील एखादी कविता तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाईल आणि त्या कवितेवरील सगळ्या कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. नंतर प्रश्न दुसरा आ मध्ये हा पण सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळायला मदत होते. प्रश्न दुसरा आ हा सुद्धा 8 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला कवितेवर जे काही आपल्या पुस्तकातील 5-6 कविता आहेत त्या 5-6 कवितेपैकी 2 कविता तुम्हाला विचारल्या जाईल आणि 2 कवितांपैकी एका कवितेचं तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. एका कवितेचं तुम्हाला कृती सोडवायची आहे. त्या कृती काय असणार आहेत? पहिला 1 मार्कांचा प्रश्न असणार आहे तो म्हणजे कवीचं नाव लिहा किंवा कवित्रीचं नाव लिहा. कवितेतील विषय काय आहे हा दुसरा प्रश्न विचारला जाणार आहे. कवितेमध्ये कविता आवडण्याचं वा न आवडण्याचं कारण काय तो सुद्धा तुम्हाला विचारला जाणार आहे. नंतर कवितेतील शब्दार्थ हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 2 मार्काला विचारला जाणार आहे. इथं सुद्धा तुम्हाला शब्द दिलेले असतील कवितेतील आणि त्या कवितेतील 4 शब्द तुम्हाला त्या 4 शब्दांचे तुम्हाला अर्थ लिहायचे आहेत. हा सुद्धा 2 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला प्रश्न दुसरा अ मध्ये पण 2 मार्काला आणि प्रश्न दुसरा आ मध्ये पण 2 मार्काला हा प्रश्न विचारला जाणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न दुसरा आ हा एकूण 8 मार्कांचा असणार आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या कृती दिलेल्या असतील आणि त्या कृती तुम्हाला सोडवायच्या. कवी किंवा कवित्रीचं नाव लिहा. नंतर कवितेतील विषय काय आहेत? कवितेतील विषय आपण जी प्रस्तावना वाचतो कवितेचं नाव, कवीचं नाव आणि कवीच्या नावाचे जे प्रस्तावना जी असते त्या प्रस्तावनेचा शेवटचा जो पॅसेज असतो शेवटच्या ज्या 2-3 ओळी असतात त्या ओळीमध्ये कवितेचा विषय दिलेला असतो ते वाचणं फार गरजेचं आहे. तिथं तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. म्हणजे कवितेचा विषय तिथंच तुम्हाला समजून जाईल की कवितेचा विषय काय आहे. यासाठी तुम्हाला सगळ्या कवितेचे शब्दार्थ, सगळ्या कवितेचे विषय काय आहेत, सगळ्या कवितेचे कवी किंवा कवित्रीचं नाव सगळं पाठ केलेलं असलं पाहिजे. आणि खूप सोपं एक 2-2 ओळीमध्ये यांची उत्तरे आहेत. नंतर अशा प्रकारे आपल्याला 16 मार्काला विभाग दुसरा पद्य म्हणजे कवितेवर आपल्याला 16 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. प्रश्न दुसरा अ मध्ये कवितेचं एका कवितेचं उतारा दिलेला असेल त्यावर दिलेल्या कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. प्रश्न दुसरा मध्ये 2 कविता दिलेल्या असतील त्या 2 कवितेपैकी एका कवितेवर दिलेल्या कृती तुम्हाला जी कविता तुम्हाला सोपी वाटेल त्या कवितेच्या कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. अशा प्रकारे विभाग दुसरा 16 मार्कांचा असणार आहे. त्यामध्ये प्रश्न दुसरा अ आणि आ हा कवितेवर विचारला जातो. आता प्रश्न तिसरा विभाग तिसरा स्थूल वाचनाचा आहे आणि या स्थूल वाचनामध्ये आपल्याला 4 स्थूल वाचन दिलेलं आहे इयत्ता 9वी मध्ये. त्या 4 स्थूल वाचनामधून तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नपत्रिका कृती आराखड्यामध्ये या स्थूल वाचनावर तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील आणि त्या 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्नाची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. म्हणजे 2 कृती तुम्हाला सोडवायची आहेत आणि ह्या 2 कृती सोडवल्या तर तुम्हाला 6 मार्काला 6 मार्क तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे विभाग
तिसरा हा तुम्हाला 6 मार्कांसाठी असणार आहे आणि तो म्हणजे स्थूल वाचनाचा असणार आहे. आणि या स्थूल वाचनामध्ये प्रश्न तिसरामध्ये तुम्हाला 3 कृती दिलेल्या असतील. त्या 3 कृतींपैकी 2 कृती तुम्हाला सोडवायच्या, म्हणजे 2 प्रश्न तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत, तर तुम्हाला 6 मार्क मिळणार आहेत. आता सगळ्यात सोपं आणि सगळ्यात सोपा प्रश्न म्हणजे व्याकरणाचा. आता व्याकरणामध्ये विभाग 4था हा व्याकरणाचा आहे आणि व्याकरणाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न 4थ्या पासून सुरू होतो. व्याकरणाचे 2 विभाग आहेत, एक व्याकरण कृती आणि भाषिक कृती. इयत्ता 9वी मध्ये व्याकरण जे आहेत समास, अलंकार, वाक्य ओळखा, वाक्य रूपांतर करा, प्रचार, असे प्रश्न आहेत इयत्ता 9वी मध्ये. व्याकरणाचे 2 विभाग म्हणजे व्याकरण कृती. व्याकरण कृती ही 8 मार्कांना असणार आहे आणि या व्याकरण कृतीमध्ये तुम्हाला समाज विचारला जाणार आहे. समासाचे प्रकार जे आहेत ते तुम्हाला व्याकरण शिकवताना त्या मुद्द्याची तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळणार आहे. समास, अलंकार, वाक्य प्रकार ओळखा, म्हणजे तुम्हाला दिलेल्या 2 वाक्य दिलेल्या ओळी असणार आहेत. त्या ओळी कोणत्या वाक्याच्या आहेत, म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे की प्रश्नार्थ वाक्य आहे, नकारार्थी वाक्य आहे की होकारार्थी वाक्य आहे, हे फक्त तुम्हाला ओळखायचं आहे. आणि ओळखले 2 प्रश्न विचारले जातील 2 मार्काला. ओळखले तर तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे. नंतर याच्यावर तुम्हाला वाक्य रूपांतर करा, हा सुद्धा प्रश्न व्याकरणावर विचारला जाईल. म्हणजे 2 वाक्य दिलेले असतील, 2 मार्काला 2 वाक्य दिलेले असतील, ते तुम्हाला दिलेल्या सूचनेनुसार, दिलेल्या कंसामध्ये सूचनेनुसार तुम्हाला वाक्य रूपांतर करायचं आहे. म्हणजे प्रश्न दिलेला असेल, कंसामध्ये सूचना दिलेली असेल की आज्ञार्थी वाक्य करा किंवा विधानार्थी वाक्य करा किंवा प्रश्नार्थ वाक्य करा, होकारार्थी वाक्य करा किंवा नकारार्थी वाक्य, ज्या सूचना दिलेल्या असतील त्या सूचनेचं तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. अशा प्रकारे वाक्य रूपांतर करा सुद्धा तुम्हाला 2 मार्काला विचारलं जाणार आहे. यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, समास, अलंकार हे सुद्धा तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये विचारले जाणार आहे. त्यामुळं जे व्याकरण शिकवताना तुमचे शिक्षक तुम्हाला या सगळ्या घटकांविषयी सविस्तर माहिती आणि सविस्तर अध्यापन करतीलच. नंतर या व्याकरण कृतीमध्ये वाक्य प्रचार, अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, हा सुद्धा प्रश्न विचारला जातो 4 मार्काला. मग हा प्रश्न जे आपल्या इयत्ता 9वी पुस्तकामध्ये जे काही वाक्यप्रचार आलेले असतील तेच वाक्यप्रचार इथं विचारले जातात. मग तुम्हाला वाक्य दिलेलं असेल, त्याचा अर्थ लिहिला तर 1 मार्क मिळतील आणि त्याचा वाक्यात उपयोग केला तर 1 मार्क मिळणार आहे. अशा प्रकारे व्याकरण कृती तुम्हाला 8 मार्काला असणार आहे. आणि भाषिक कृती जी आहे प्रश्न 4था आ मध्ये भाषिक कृती असणार आहे, ती म्हणजे पहिली भाषिक कृती सुद्धा 8 मार्काला आहे. म्हणजे व्याकरण पूर्ण विभाग 4था व्याकरण 16 मार्कांचा असणार आहे. त्यामध्ये भाषिक कृती सुद्धा 8 मार्काला असणार आहे. आता भाषिक कृतीमध्ये प्रश्न कसे विचारले जातील प्रश्नपत्रिका कृती आराखड्यामध्ये, तर शब्द संपदा. आता शब्द संपदा म्हणजे काय, लिंग, वचन, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, अनेक शब्दांपैकी एक शब्द, ह्या 5 कृती आहेत शब्द संपदामध्ये. या 5 कृतींपैकी तुम्हाला 4 कृती परीक्षेमध्ये कोणत्याही 4 कृती विचारल्या जातील. 1 कृती तुम्हाला 1 मार्काला असणार आहे. मग ते समानार्थी येऊ शकते, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन यापैकी कोणती कृती तुम्हाला 4 मार्काला विचारले जातील. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, शब्द संपदामध्ये 5 कृती आहेत. 5 कृती म्हणजे कोणत्या, तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, अनेक शब्दांपैकी एक शब्द, या 5 कृत्या. या 5 कृतींमधून तुम्हाला 4 कृती परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहेत 4 मार्काला. नंतर लेखन नियम. लेखन नियम म्हणजे काय, की तुम्हाला परीक्षेमध्ये ज्या ओळी दिलेल्या असतील उदाहरणाच्या,
त्या ओळीमध्ये शब्द चुकीचे असतील, ती ओळ पुन्हा ती दुरुस्त करून तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे एखाद्या ओळीमध्ये सुनील हा शब्द सुला दुसरा उकार दिलेला आहे, नीला दुसरी विलांटी दिलेली आहे. मग तो उकार ती विलांटी तुम्हाला दुरुस्त करून ती ओळ जशीच्या तशी लिहायची आहे. ज्या त्या ओळीमध्ये ज्या दुरुस्ती करायच्या त्या ओळीमधली दुरुस्ती करून नवीन दुरुस्ती केलेली ओळ जशी तशी तुम्हाला लिहायची आहे. अशा प्रकारे लेखन नियम म्हणजे आपण जे लेखन नियम, शुद्ध लेखनाचे जे नियम आहेत, पूर्णविराम कुठे देतो, स्वल्पविराम कुठे देतो, प्रश्नचिन्ह कुठं द्यावा लागतो, या सगळ्या बाबींचा पुरेपूर विचार करून आपल्या लेखन नियमाच्या आधारे ती ओळ दुरुस्त करून ती लिहायची असते. नंतर 2 मार्कांचा प्रश्न म्हणजे विरामचिन्ह. आता विरामचिन्ह 2 मार्काचा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला ओळीमध्ये विरामचिन्हाचा प्रश्न हा वेगवेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो. कधी जोड्या लावा च्या स्वरूपामध्ये विचारले जातात. म्हणजे एका अ स्तंभामध्ये तुम्हाला चिन्ह दिलेले असतील, ब स्तंभामध्ये त्यांची नावं दिलेली असतील, तुम्हाला त्यांची जोड्या लावायची. कधी कधी ओळीमध्ये चिन्ह वापरलेले असतात, प्रत्येक चिन्ह आणि त्यांची नावं लिहायची असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणून आपले जे शुद्ध लेखनाचे जे नियम आहेत ते 12 नियम आणि ते चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, नंतर प्रश्नचिन्ह, असे अनेक चिन्ह आहेत. त्या पूर्ण चिन्ह आणि त्याची नावं तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क इथं मिळणार आहे. अशा प्रकारे आपल्याला व्याकरण इयत्ता 9वीच्या प्रश्नपत्रिका कृती आराखड्यामध्ये 16 मार्काला विचारलं जाणार आहे. आणि हेच विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, हेच व्याकरण तुम्हाला इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा जसेच्या तसे विचारले जाणार आहे. उलट 10वीच्या परीक्षेमध्ये सोपं काय आहे, तिथं समास अलंकार वगैरे काहीच येणार नाही. जो हा चार्ट मध्ये जो दिलेला आहे तेवढीच तुम्हाला 10वी मध्ये विचारले जाणार. म्हणजे 9वी हा तुमचा पाया आहे आणि या 9वी मध्ये तुम्ही जेवढं मन लावून अभ्यास कराल तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला मार्क 10वीला मार्क्स मिळायला मदत होईल. कारण 10वी मध्ये तुम्हाला कमीत कमी 50% भाग जो आहे तो जशाच तसा 10वीला आहे. व्याकरण आणि उपयोजित लेखन फक्त आपल्या जे टेक्स्टबुक आहे तो चेंज होतो. म्हणजे उतारा आपल्याला 10वीचे जे धडे असतील त्याच्यावर विचारले जातील, 10वीच्या ज्या कविता असतील त्यांच्यावर विचारल्या जातील, 10वीचे स्थूलवाचन वेगळे आहेत त्यांच्यावर विचारलं जाईल. पण प्रश्नपत्रिका कृती आराखडा जो आहे तो सेम आहे. फक्त 9वीला व्याकरण कृती आहे त्यामध्ये 2-3 घटकांचा समावेश जास्त केलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचा विभाग म्हणजे उपयोजित लेखन. विभाग 5वा उपयोजित लेखन. आणि या उपयोजित लेखन आपल्याला 24 मार्कांचा विचारला जातो. मग या 24 मार्कासाठी कोणकोणते प्रश्न आपल्याला येतील तर प्रश्न 5वा अ मध्ये आपल्याला पत्रलेखन. पत्रलेखनाचे 2 प्रकार आहेत. पत्रलेखन कसे लिहायचे, पत्रलेखन लिहित असताना कोणत्या बाबींचा समावेश केला पाहिजे हे आपण डिटेल पत्रलेखन जेव्हा शिकवू तेव्हा त्याची सविस्तर तुम्हाला माहिती मिळेल. पण प्रश्न 5वा अ 6 मार्काला तुम्हाला पत्रलेखनाचा असणार आहे. पत्रलेखनाचे दोन्ही प्रकार दिलेले असतील, त्यापैकी जो तुम्हाला सोपा वाटेल तो प्रकार तुम्हाला सोडवायचा आहे, ती कृती तुम्हाला सोडवायची आहे. जर तुम्हाला पत्रलेखन येत नसेल लिहिताना तर मग याला किंवा और प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न पहिला ई चा जो अपठित पॅसेज आहे त्या अपठित पॅसेजचा, त्या अपठित उतार्याचा तुम्हाला 1/3 भाग सारांश करायचा आहे. हा झाला प्रश्न 5वा अ 6 मार्काविषयी. नंतर प्रश्न 5वा आ मध्ये तुम्हाला 3 कृती दिल्या जातील. त्या 3 कृतींपैकी 2 कृती सोडवायच्या आहेत. एक कृती 5 मार्काला असणार आहे. म्हणजे प्रश्न 5वा आ हा 10 मार्कांचा प्रश्न आहे. यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन या 3
कृतींपैकी 2 कृती तुम्हाला सोडवायची आहे 10 मार्काला. नंतर प्रश्न 5वा ई, लेखन कौशल्य म्हणजे निबंधाचा. निबंधाचे 3 प्रकार आहेत: प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक निबंध. या तिन्ही निबंधाचे उदाहरण तुम्हाला प्रश्नपत्रिका कृती आराखड्यामध्ये प्रश्न 5वा ई मध्ये दिलेले असतील आणि यामधून तुम्हाला जो निबंध सोपा वाटेल तो निबंध तुम्हाला लिहायचा आहे. निबंध लिहित असताना कमीत कमी 1.5 पेज असणं फार गरजेचं आहे. शुद्ध लेखनाच्या नियमाला अनुसरून असलं पाहिजे. भाषा शुद्ध असली पाहिजे. मराठी शुद्ध असली पाहिजे. शुद्ध लेखनाचे नियम वापरून तुम्हाला निबंध लिहायचा आहे. मग ह्या बाबी आपण निबंध लेखनाचा जेव्हा घटक पाहणार आहोत तेव्हा आपण सविस्तर याचा अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे उपयोजित लेखन आपल्याला 24 मार्कांचा आहे. निबंध तुम्हाला 8 मार्कांचा विचारला जाणार आहे. पत्रलेखन 6 मार्काला विचारला जाणार आहे आणि 3 कृतींपैकी 2 कृती 10 मार्काला विचारले जाणार. अशा प्रकारे तुम्हाला उपयोजित लेखन हा 24 मार्काला विचारला जाईल. विद्यार्थी मित्रों, प्रश्न पत्रिका कृति आराखड़ा में हमने देखा कि 80 मार्क्स की विभाग के अनुसार जो गुण विभाग में है, पहला विभाग गद्य और गद्य चालू होता है. प्रश्न पहला पद्य को है पद्य यानी कविता का प्रश्न चालू होता है. प्रश्न दूसरा अ और आ में. यहाँ आपको इन कविता में से प्रश्न दूसरा अ में 8 मार्क्स के लिए एक कविता कृति हल करनी है. यानी उसमें आकलन कृति पूछी जाएगी 2-2 मार्क्स के लिए और कविता के शब्द के अर्थ पूछे जाएंगे. उसमें काव्य कविता की पंक्ति का अर्थ लिखना है वो पूछा जाएगा. ऐसा 8 मार्क्स के लिए प्रश्न दूसरा आएगा. और प्रश्न दूसरा आ में आपको 2 कविता दी जाएगी. 2 कविता में से एक कविता की कृति हल करनी है. उसमें प्रश्न पहला ही रहेगा कि कवि का नाम या कवित्री का नाम लिखो. कविता का विषय क्या है, कवि पसंद आने का या न आने का कारण क्या है. या प्रश्न दूसरा आ में भी 2 मार्क्स के लिए 2 मार्क्स का शब्द के अर्थ लिखना है. शब्दों के अर्थ लिखना है, इसलिए सभी कविता के शब्द का अर्थ ज्ञात करना जरूरी है. तो वो भी 2 मार्क्स के लिए आएगा. इस प्रकार कविता जो है प्रश्न दूसरा पद्य विभाग 16 मार्क्स के लिए आएगा. और स्थूल वाचन जो है, स्थूल वाचन 4 है. ये 4 स्थूल वाचन में से आपको सवाल के जवाब पूछे जाएंगे और ये सवाल के जवाब आपको प्रश्न तीसरा में विभाग तीसरा 6 मार्क्स के लिए पूछा जाएगा और उसमें आपको 3 कृति दी जाएगी, यानी 3 सवाल दी जाएगी. उन 3 सवालों में से 2 सवाल आपको लिखना है 6 मार्क्स के लिए. बाद में व्याकरण. इस व्याकरण में 2 प्रकार है, व्याकरण कृति, भाषिक कृति. व्याकरण कृति 8 मार्क्स के लिए आएगी. इसमें समास, अलंकार, वृत्त, वाक्य पहचानो, वाक्य परिवर्तन करो, वाक्य में उपयोग करो. इस प्रकार 8 मार्क्स के लिए कृति आपको पूछी जाएगी. भाषिक कृति 8 मार्क्स के लिए आएगी. उसमें लिंग, वचन, विलोम शब्द, ये 5 कृति में से 4 कृति आपको लेखन के नियम के अनुसार लिखना है. जो भी पंक्ति दी जाएगी उसमें फिर से लिखना है. विराम चिन्ह जो है, विराम चिन्ह के प्रकार 12, उनके नाम सभी कृति आपको 8 मार्क्स के लिए पूछी जाएगी. उपयोजित लेखन का जो सवाल है, यह सवाल 24 मार्क्स का 5वां अ से चालू होता है 24 मार्क्स के लिए. प्रश्न 5वां अ में खत है. खत के 2 प्रकार है. दोनों प्रकार प्रश्न पत्रिका कृति आराखड़ा में पूछे जाते हैं. उसमें से जो आपको आसान लगेगा वो एक प्रकार आपको लिखना है. खत नहीं आएगा, पत्र लेखन का सवाल आपको नहीं आएगा तो उसको और रहता है, अथवा आपको प्रश्न पहला ई का जो अपठित पैसेज है, उस अपठित पैसेज का 1/3 भाग आपको सारांश करके लिखना है 6 मार्क्स के लिए. प्रश्न 5वां आ में आपको 3 कृति दी जाएगी. उसमें से 2 कृति हल करना है और वो 2 कृति आपको 10 मार्क्स के लिए पूछी जाएगी. पहली कृति रहेगी जाहिरात लेखन, बातमी लेखन और कहानी लेखन. इनमें से 2 कृति आपको 10 मार्क्स के लिए लिखना है. लेखन कौशल्य यानी निबंध. निबंध के 3 प्रकार है, प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक
निबंध है। ये तीनों उदाहरण आपको प्रश्न पत्रिका कृति आराखड़ा में तीनों उदाहरण का एक उदाहरण आपको अच्छे से लिखना आता है। निबंध का करीब करीब 1.5 पेज शुलेखन के नियम के अनुसार आपको भाषा शुद्ध होनी चाहिए, उसके अनुसार आपको निबंध लिखना है। इस प्रकार विद्यार्थी मित्रों, आज हम कक्षा 9वीं मराठी विषय किस प्रकार प्रश्न पत्रिका कृति आराखड़ा और कितने मार्क्स के लिए हर सवाल पूछे जाएंगे, हर विभाग को ये मैंने आपको विभाग के अनुसार और प्रश्न के अनुसार मैंने आपको पढ़ाया। अगर किसी को इसमें कोई समस्या है, कोई दिक्कत है तो आसानी से पूछ सकते हैं। किसको कुछ समस्या है? किसी को कुछ सवाल पूछना है बेटा? हेलो बेटा, मेरी आवाज आ रही है आपको? हाँ सर। अगर सर मैं पूछ रहा था, जो अभी सर ने शब्द हर एक चीज के बारे में बताया, वो पढ़ाएगा ना सर अभी? हाँ बेटा, वो हर एक टॉपिक आपको डिटेल में पढ़ाया जाएगा, उसमें कोई डाउट नहीं है। लेकिन हमको पढ़ाई में क्या करना है, कौन से सवाल आपका प्रश्न पत्र उसके बारे में मैंने आज आपको 80 मार्क का जो विभाग के अनुसार गुण विभाग में है उसके बारे में मैंने आज आपको मराठी के विषय के बारे में आपको जानकारी दी। अगर थैंक यू किसी सर। को कुछ पूछना है, वेलकम बेटा। और किसी को कुछ पूछना है? हेलो सर। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग बेटा। सर आपने जो अभी आपने ये बताया सर, ये पेपर में आता है? सब आता है बेटा, सब। मैंने जो सवाल किस प्रकार पूछे जाते हैं वो बताया, तो हर एक सवाल आपको पेपर में आएगा। ओके सर, थैंक यू। वेलकम। और किसी को पूछना है बेटा? हेलो सर। Recording in चलिए सर। ओके ओके। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 9वी 80 मार्कांची प्रश्नपत्रिका कृती आराखडा आणि गुण विभागणी कशा प्रकारची आहे याविषयी सविस्तर अभ्यास केला। आणि यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये कोणते प्रश्न कशा प्रकारे विचारले जाणार आहे याविषयी सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगितली। आशा करतो की तुम्हाला सर्वांना आज इयत्ता 9वी मराठी विषयाविषयी जी माहिती होती ती माहिती तुम्हाला कळाली असेल असं मी गृहीत धरतो आणि आजचा पिरियड इथं संपवतो। धन्यवाद।